आज आहे शुक्रवार आणि आज आहे आर्याच्या स्कूलमध्ये रक्षाबंधनचं सेलिब्रेशन, कारण की ह्यावेळेस रक्षाबंधन शनिवारी आलेलं आहे आणि त्याच्यामुळे सेलिब्रेशन जे आहे तर ते आदल्याच दिवशी करून घेतात. तिला सॅटर्डे संडे सुट्टी असते. तर सोबतच त्यांना म्हटलं की तुम्ही येताना आज वरदलक्ष्मीचं व्रत आहे तर येताना फुलं आणि पानं पण घेऊन या म्हणून सांगितलं. आणि ही बघा कशी तुरू जाते ती. गुड मॉर्निंग. आता माझी आंघोळ झालेली आहे, सगळं आवरलेलं आहे, भांडे झालेलं आहे, कपड्यांचं मशीन लावलेलं आहे. आता सगळ्यात पहिले मी ही पूजा उचलून घेते कालची आणि त्याच्यानंतर मी उंबरठाले पण आणि रांगोळी काढून घेते. झाडू पोछा झालेला आहे माझा, बघू शकताय तुम्ही. ताई सकाळीच येऊन गेल्या, आज त्यांना सकाळी सांगितलं होतं लवकर येऊन जा म्हणून. आता 9 वाजलेल्या इतक्यात आर्याला सोडलेलं आहे आणि आता लगेच मी पूजेची तयारी जी आहे ती सगळी करून ठेवलेली आहे. पूजेला लागणार आहे, कारण की ह्या पूजेला मला साधारण 1-1.5 तास तरी लागणार आहे. देवांची पण पूजा करायची आहे, पूजेची सगळी मांडणी करायची आहे, त्याच्यामुळे थोडा टाईम लागणार आहे. तर आता हा जो निवांत टाईम आहे तर तो मी पूर्ण युटिलाइज करणार आहे आणि छान भक्तिभावाने वरदलक्ष्मीचं व्रत करणार आहे. तर सगळ्यात आधी मी आता लेपनसाठी इथे घेतलेले आहे एका वाटीमध्ये हळद, त्याच्यानंतर घेतलेलं आहे गोमूत्र आणि गंगाजल. त्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं अष्टगंध आणि थोडंसं आपलं चंदन पावडर जी आहे तर ती टाकणार आहे. आणि त्याच्यानंतर लगेच उंबरठा लेपन करून घेणार आहे. तर इथे ही जी कालची भगवान जीवेश्वरांची जी पूजा केलेली आहे तर ती दिसते आहे तुम्हाला. परत त्याचासुद्धा व्हिडिओ मला आता तुम्हाला लगेचच टाकायचा आहे. आणि उंबरठाले पण आपल्या घराला करणं खूप गरजेचं असतं. असं काही सणसूद वगैरे असेल तर उंबरठाले पण हे केलंच पाहिजे. त्याच्यामुळे खूप छान असं एकदम प्रसन्न वातावरण वाटतं. आणि याच्यामध्ये मी थोडंसं कापूर आणि अत्तरसुद्धा टाकलेलं आहे, ज्याच्यामुळे छान असा सुगंध जो आहे तर तो पसरतो सगळीकडे. याला छान मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर थोडंसं गोमूत्र टाकलेलं आहे आणि त्यानंतर आता मी हे पूर्ण आपलं गंगाजलामध्येच मिक्स करून घेणार आहे, म्हणजे भिजवून घेणार आहे. आणि याची थोडीशी अशी पातळ पेस्ट बनवायची, खूप घट्ट नाही बनवायची, जेणेकरून ते आपल्याला उंबरठ्याला लावायला छान व्यवस्थित असं पसरवता आलं पाहिजे आपल्याला, म्हणजे ते लेपन लगेच लवकर सुकून जातं. माझ्या साईडला जे आहे तर ते ऊन अजिबातच येत नाही. माझा दरवाजा जो आहे तर तो एकदम आतमधल्या साईडला आहे कोपऱ्यामध्ये, तिथे ऊन जरा देखील येत नाही. त्याच्यामुळे तिथे जे पण काही लावलं केलं, रांगोळी वगैरे काढली आपण तर ती सगळी हवेनेच सुकते. अदरवाईज ऊन वगैरे येतच नसल्यामुळे तर ते सुकायला खूप टाईम लागेल, म्हणून मी असं थोडंसं एकदम पातळच बनवलेलं आहे. जास्त घट्ट अशी पेस्ट जी आहे तर ती मी लावणार नाही आहे. तर बघू शकताय माझ्या इथे आहे ना घरमालकाने असं उंबरठ्यावरती अशी पट्टी लावलेली आहे आणि हा मार्बलचा उंबरठा आहे, त्याच्यामुळे इथे व्यवस्थित लेपन जे आहे तर ते बसणार नाही आहे. तर मी असे दरवाजाच्या दोन्ही साईडला असे 5-5 बोटांनी रेषा उमटून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक चक्र काढलेलं आहे. तर हे असं करणं खूप गरजेचं असतं, शुभ असतं. जर आपलं उंबरठाले पण निघून गेलं तरी पण मग हे असं राहतं छान. आणि त्यानंतर मी बघू शकते असं छान पेस्ट जी आहे तर ती पसरवून घेते सगळीकडे आणि हातानेच लावते. माझा प्रयत्न होता की त्या पट्टीला नको लागायला, पण बघू शकता तिच्यावरती आलंच आहे थोडंसं, कारण की हे मार्बलचं उंबरठा असल्यामुळे त्याच्यावरती ते बसतच नाही. उंबरठा जो असतो तो एकतर सागाचा पाहिजे किंवा उंबर जे झाड असतं आपलं त्याचाच असला पाहिजे. म्हणजे त्या नावातच त्याचा अर्थ आहे. उंबरठा हा उंबर या झाडापासूनच बनवलेला असला पाहिजे, तो खूप शुभ असतो. आणि मग त्याच्यानंतर माझ्याकडं थोडंसं लेपन उरलेलं होतं तर मग मी ते छान असं खाली लावून घेतलं. म्हणजे हळदीवरती मी आज रांगोळी काढणार आहे. दरवेळेस मी पिवळा कलर टाकते खाली आणि त्याच्यानंतर मी हळदीवरती रांगोळीने कलर करते. तर यावेळेस म्हटलं की आपण आता छान उरलेलं पण आहे लेपन आपल्याकडे, तर ते छान असं वापरून घेऊया. तर खाली मी थोडंसं असं टाकलं आणि त्याच्यावरती रांगोळी जी आहे ती लाल कलरनी साच्याने काढून घेते आहे. आणि इथे माझ्या शेजारच्या ताई ज्या आहेत तर त्या मला विचारत आहे की आज काय आहे तुमच्या घरी, कसला कार्यक्रम आहे जी तुम्ही इतकी छान सगळी तयारी करताय, हळदीचं लेपन, रांगोळी रांगोळी तर मी दरवेळेस काढत असते, पण एवढ्या सकाळी त्यांनी आज मला करताना बघितलं ना. 9च वाजलेले आहे, त्यासुद्धा 9 वाजता ऑफिसला जातात तेव्हा. तर त्यांना मी सांगितलं की आज माझ्याकडे वरदलक्ष्मीचं व्रत आहे आणि संध्याकाळी हळदी कुंकाला पण या. तर त्या म्हटल्या ठीक आहे मी लवकर येईन ऑफिसमधनं. आणि बघू शकता इथे माझी रांगोळी काढून झालेली आहे. त्याच्यानंतर छान मी फुलांनी डेकोरेशन केलेलं आहे. आणि आता सगळ्यात पहिले मी जे आहे तर ही पूजा आहे ती उचलून घेणार आहे. तर कुठलीही पूजा उचलण्याआधी आपल्याला सगळ्यात आधी तिथे जे आहे तर तो एक दिवा लावून घ्यायचा असतो, तो 5-10 मिनटं राहू द्यायचा आणि त्याच्यानंतरच मग आपण ती पूजा जी आहे तर ती उचलायची असते.
तर हे आहेत भगवान शिवशंकरांचे तिसरे पुत्र भगवान जिवेश्वर, ज्यांचा जन्म भगवान शिवशंकरांच्या जिभेपासून झालेला होता आणि आम्ही त्यांचे वंशज आहोत. तर त्यांचा जन्म जे आहे तर तो वस्त्रनिर्मितीसाठी झालेला होता. आदिमायेच्या आदेशावरून भगवान शिवशंकरांनी त्यांना त्यांच्या जिभेपासून निर्माण केलेलं होतं. त्यांची उत्पत्ती जी आहे तर ती केलेली होती आणि त्यांचा जन्म जो आहे तर तो वस्त्रनिर्मितीसाठी केलेला होता. म्हणजे जगातील सगळ्यात पहिलं वस्त्र जे आहे तर ते भगवान जिवेश्वरांनीच विणलेलं होतं. याआधी वस्त्राची निर्मिती झालेली नव्हती. तर तेव्हा पानं, झाडाची पानं वगैरे यांचाच वापर केला जायचा अश्मयुगामध्ये. तर अशा प्रकारे यांची कथा आहे. यावरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तर तोही तुम्हाला लवकरच मी पोस्ट करणार आहे. तर इथे दिवा लावलेला आहे, पूजा करून घेतलेली आहे. त्यानंतर आता मी माझ्या रोजच्या देवांची षोडोपचार पूजा जी आहे तर ती करणार आहे. तर बघू शकता आता इथे मी सगळं जे आहे देवांना वगैरे पूजा करून घेतलेली आहे, आंघोळ घालून ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर आता मी ही पूजा जी आहे तर ती उचलून घेते आहे. तर असं काही सणसूद असतं ना की मला काही एक वेगळाच उत्साह असतो. माझं पूर्ण म्हणजे लक्ष जे असतं ते असं पूर्ण डीप क्लिनिंगवरती, छान असं सोहळ्यामध्ये सगळं करायचं असं काही माझा हट्ट असतो. त्याच्यामुळे बघू शकताय माझा दाताचा जो प्रॉब्लेम आहे तर तो अजूनही चालूच आहे. मला आज रूट कॅनलचा आज एक सेटअप आहे तर तो सुद्धा अटेंड करायचा आहे. तर त्याच्या आधी मला हे सगळं जे आहे आजची पूजा वगैरे सगळी करून घ्यायची आहे. वरदलक्ष्मीच्या पूजेसाठी खूप वेळ लागणार आहे. तर त्याच्यामध्ये कमीत कमी 1.5-2 तास तरी माझे चाललेच जाणार आहे. आणि त्याच्यानंतर बघू शकता मी अशी छान तयार झालेली आहे आणि साडी घातलेली आहे. कुठलीही पूजा करण्याआधी आपल्याला सगळ्यात पहिले साडी घालायची असते. साडी घालून पूजा करायची असेल तरच करा ही पूजा, अदरवाईज तुम्ही पूजा ही नाही केली तरी चालेल. आणि त्याच्यानंतर बघू शकता मी आता तुम्हाला इथे दाखवते की मी सगळी काय काय तयारी केलेली आहे. तर सगळ्यात पहिले मी जे एका वाटीमध्ये घेतलेलं आहे मोती शंख, ब्राऊन कवडी, साधी कवडी, गोमती चक्र, त्याच्यानंतर हे एक साधं हळकुंड घेतलेलं आहे, त्याच्यानंतर सुपारी, छोटं लघु नारळ आणि एक हळकुंडाला कलावा बांधून मी त्याला मंगळसूत्रासारखं तयार केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हळद, कुंकू, गुलाल, अक्षदा, त्याच्यानंतर हे घेतलेलं आहे मी पोवळा घेतलेला आहे, गोमती चक्र घेतलेलं आहे, इलायची घेतलेली आहे, लवंग घेतलेलं आहे, हे कमळगट्ट्याचे बीज आहे. त्याच्यानंतर मी ते दुसरे घेतलेले आहे लाल गुंजा, पिवळा गुंजा आणि काळा गुंजा घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी इथं ओटीचं सामान घेतलेलं आहे, लक्ष्मीचं पावलं घेतलेले आहेत आणि हा आलता आहे. त्याच्यानंतर याच्यात मी आता हळदी कुंकू काढून ठेवणार आहे. त्याच्यानंतर मी एक केळीचं पान जे आहे खाली टाकायला ते घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे रांगोळी, नारळ घेतलेलं आहे, खाली टाकायला एक वस्त्र घेतलेलं आहे, फुलं, पानं घेतलेले आहे, गजरे घेतलेले आहे देवीसाठी, एक ताट घेतलेलं आहे, चौरंग घेतलेला आहे, पाट घेतलेला आहे, त्याच्यानंतर तांदूळ घेतलेले आहे, समया घेतलेल्या आहे, दिवे घेतलेले आहे, त्याच्यानंतर एक कलश घेतलेला आहे आणि गजरे कापण्यासाठी ही छोटीशी कैची घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर माझ्या रोजच्या डब्यामध्ये तर हे सगळं असतंच, वाती तयार करून घेतलेलं आहे आणि अष्टगंध वगैरे हे तर माझ्या रोजच्या डब्यामध्ये असतंच. त्याच्यानंतर आता मी इथं मोबाईलवरती श्री सुक्तम, पुरुष सुक्तम जे आहे तर ते सगळं लावून दिलेलं आहे, जेणेकरून पूजा करताना मला ते ऐकायला मिळेल. आणि सोबतच मी आता सगळ्यात पहिले इथे स्वास्तिक जे आहे ते शास्त्रोक्त पद्धतीने स्वास्तिक जे आहे तर ते काढून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर स्वास्तिकची पूजा करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता सगळ्यात पहिले आपल्याला अंथरायचं आहे वस्त्र. तर आजच्या पूजेमध्ये पिवळ्या कलरला खूप महत्त्व असतं. तर ही जी आहे ती वरदलक्ष्मीची पूजा जी आहे तर तिच्यासाठी मी असं पिवळ्या कलरचंच वस्त्र घेतलेलं आहे. माझ्याकडं होतं एक ओढणी आहे माझ्याकडे अशी सॅटिनची, जी अनयूज आहे, तर तिला मी छान असं वस्त्र बनवलेलं आहे. त्याच्यानंतर एक छोटा चौरंग ठेवला, त्याच्यावरती पुन्हा एक लाल कलरचं वस्त्र टाकलं. पूजेला छान हाईट देण्यासाठी मी इथे आणखीन चौरंगचा वापर केलेला आहे आणि त्याचीसुद्धा मी खाली पूजा करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता मी इथे दोन्ही साईडला जे आहे तर हळदी कुंकू अक्षदा टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती समयांना स्थान दिलेलं आहे. तर कुठलीही पूजा करायच्या आधी आपल्याला सगळ्यात आधी दिवा जो आहे असतो तो प्रज्वलित करून घ्यायचा असतो, म्हणजे आपण दिव्याच्या साक्षीने ती पूजा करतोय असा त्याचा अर्थ असतो. तर वरदलक्ष्मीची पूजा का करायची, तर तिच्या नावातच त्या पूजेचा अर्थ आहे. वर देणारी लक्ष्मी, अष्टलक्ष्मींमधली ही एक लक्ष्मी आहे, जिची पूजा फक्त आणि फक्त श्रावणातील दुसऱ्या शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या आदल्या शुक्रवारी ही पूजा जी असते तर ती केली जाते. तर यावर्षी 8 ऑगस्ट रोजी आलेली आहे, म्हणजे त्याच दिवशी पौर्णिमा पण आहे, त्याच दिवशी शुक्रवार पण आहे, त्याच दिवशी नारळी पौर्णिमा पण आहे आणि त्याच दिवशी न्यूमरोलॉजीनुसार 8-8 हा एकदम शुभ अंक आहे. आज जर तुम्ही काही मागितलं तर पूर्ण सृष्टी तुमची इच्छा पूर्ण करण्यामध्ये लागते. आणि वरदलक्ष्मीचं व्रत यासाठी केलं जातं की
आपली जी इच्छा असेल, आपल्याला जर घराची इच्छा असेल, नोकरीची इच्छा असेल, कुठलं आपलं काम असेल अडलेलं जे पूर्ण होत नाही, आपलं बिझनेस जो आहे तो चालत नाही आहे, कुठलीही तुमची इच्छा असो, कोणतीही इच्छा असो, तर ती मागण्यासाठी हे वरदलक्ष्मीचं व्रत जे आहे तर ते केले जातं आणि हे वर्षातनं एकदाच येतं. माझंही हे पहिलंच वर्ष आहे. मलाही आधी ह्या व्रताविषयी माहिती नव्हतं. याच वर्षी म्हणजे मागच्या वर्षी कळालं, पण तेव्हा वेळ निघून गेलेली होती म्हणून मी तेव्हा करू शकले नाही. म्हणून आता ह्या वर्षी मी हे पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने करते आहे. आणि त्यानंतर सगळ्यात पहिले कुठलीही पूजा करण्याआधी आपल्याला संकल्प करायचा असतो. तर संकल्प करण्यासाठी आपल्याला थोडीशी हळद, कुंकू, अक्षदा आणि एक फूल हातात घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला आपलं पूर्ण नाव, आपलं गोत्र, आपलं कुळ, आपलं वंश सगळं सांगायचं आणि आपली जी काही इच्छा आहे तर तीसुद्धा सांगायची. आणि त्यानंतर हातावरती असं पाणी सोडून त्या तामणामध्ये ते फूल आणि तो संकल्प जे आहे तर तो सोडायचा असतो. म्हणजे आपण आपल्या जे कार्य करणार आहोत म्हणजे जी पूजा करणार आहोत तर ती सिद्धीस जाते. तर त्यानंतर मी आता इथे घेतलेला आहे गणपती बाप्पा. कुठल्याही पूजेची सुरुवात जी असते तर ती गणपती बाप्पांशिवाय होत नाही. तर मी देवांची अंघोळ जी आहे तर ती घालून घेतलेली आहे. पण पुन्हा एकदा मी आता इथे पंचामृताने गणपती बाप्पाला अभिषेक जो आहे तर तो घालून घेते आहे. आधी मी थोडं 5 पळ्या पाणी टाकलं, त्याच्यानंतर पंचामृत टाकलं आणि पुन्हा मग स्वच्छ पाण्याने बाप्पांना आंघोळ घालून घेतली आणि मग कोरड्या कपड्याने त्यांना पुसून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी इथे एक नागिलीचं पान ठेवलेलं आहे. त्याच्यावरती हळदी, कुंकू, गुलाल, अक्षदा टाकल्या आणि बाप्पांना स्थान दिलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांना हार घातलेला आहे छोटासा आणि त्यानंतर मी आता करून घेणार. त्यांना फूल वाहिलेलं आहे आणि गुलाल लावलेला आहे. तर बघू शकताय. आणि जे पुरुष देव असतात त्यांना कायम अष्टगंध किंवा गुलालच लावायचा असतो, त्यांना हळद किंवा कुंकू लावायचा नसतो. त्याच्यानंतर मी आता इथे लक्ष्मी माता घेतलेली आहे. लक्ष्मी मातेलासुद्धा मी सगळ्यात आधी अभिषेक जे आहे तर ते करून घेते आहे. तर सेम पद्धतीनेच मी अभिषेक केलेला आहे. आधी पाणी, नंतर पंचामृत आणि नंतर स्वच्छ पाण्याने मी एकदा पुन्हा आंघोळ घालून घेतली आहे लक्ष्मी मातेला. आणि आपण संकल्प केलेलं जे पाणी असतं तर ते तुळस सोडून तुम्ही इतर कोणत्याही झाडाला टाकू शकता. मोगरा, गुलाब, तुमच्याकडं एखादं कडीपत्त्याचं झाड असेल, गवतीच्या असेल, कशालाही तुम्ही ते टाकू शकताय. फुलाच्या झाडाला एखाद्या. फक्त जे शास्त्रोक्त झाडं आहेत आपले, जसं तुळस झालं, बेलपत्र झालं, शमीचं वृक्ष झालं, त्यांना हे पाणी टाकायचं नाही. तुम्ही बाकी कुठल्याही झाडांना मग हे पाणी टाकू शकताय. आणि तुम्ही बघू शकता आता इथे मी लक्ष्मी मातेचा सुद्धा शृंगार करून घेते आहे. लक्ष्मी मातेला मी हार घातलेला आहे. इलायचीचा आणि लवंगाचा जो हार असतो बनवलेला मी तो सुद्धा घातलेला आहे. त्याच्यानंतर फूल वाहिलेलं आहे. आणि आता मी सुरुवात करणार आहे ती म्हणजे आपली जी वरदलक्ष्मीची पूजा आहे तिच्यासाठी. तर सगळ्यात आधी असं अष्टदल कमल जे आहे तर ते काढून घ्यायचं. तर मी हे तांदळानेच काढते आहे. तांदळाची किंवा गव्हाची जी रास असते आपण आधी ती खाली करून घ्यायची. आणि त्याच्यानंतर आपण आपला कलश जो आहे तर त्याला आपण तयार करणार आहोत. तर अशा प्रकारे मी इथे 8 बोटं जे आहे तरी कुंकवाची मी इथे उमटवून घेते. आणि हे माझ्याकडे लाल कुंकू जे आहे ते ओलं केलेलं आहे, रेडीमेडच आहे ते. आणि त्याच्यानंतर मी आता इथे तांब्याच्या वरच्या साईडला सुद्धा 5 बोटं जी आहे तर ती लावून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती मी पुन्हा एकदा हळदीचे टिपके जे आहे तर ते देते आहे. म्हणजे हळद आणि कुंकू दोघांचंही माझ्या इथे आता जे लावणं आहे कलशाला झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी इथे दिव्यांनासुद्धा हळद आणि कुंकवाचे जे बोट आहे तर ते लावून घेते. आणि हे दिसायला इतके सुंदर दिसतात ना, ओले असल्यामुळे खूप छान दिसतात. आणि ते सुकल्यानंतर इतके सुंदर वाटतात ना, कुठल्याही पूजेची शोभा वाढवतात ते. तुम्ही असंच हळदीमध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकूनसुद्धा अशा प्रकारे हे करू शकताय. तुम्ही जर साऊथच्या पूजा बघितल्या तर तिथे हळदीचा खूप सारा वापर जे आहे तर तो केला जातो. तर त्याच्यानंतर आता मी तुम्हाला झूम करून इथे दाखवते आहे. मी आता सगळ्यात पहिले कलशाची पूजा जी आहे तर ती करून घेतलेली आहे. कलशामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर कलशाच्या गळ्यामध्ये मी हे हळकुंड बांधते आहे. तर हे हळकुंड म्हणजे लक्ष्मी मातेचं मंगळसूत्र असतं. कलावामध्ये एक लेकुरवाळी हळद जी असते तर ती बांधायची आणि ती आपण लक्ष्मी मातेच्या गळ्यामध्ये बांधायची. आपण आता ही जी पूजा आहे तर ती लक्ष्मी मातेचीच आहे. आणि हा कलश जो आहे तर तो लक्ष्मी माता स्वरूप म्हणून आपण इथे पूजणार आहोत. तर म्हणून मी इथे आता कलशाच्या गळ्यामध्ये हळकुंड बांधून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण घेतलेल्या प्रत्येक एक जी वस्तू आहे तर ती त्या कलशामध्ये टाकायची आणि थोडं थोडं तांदूळ करून हा कलश पूर्ण भरायचा. तर इथे बघू शकता मी आता एक वस्तू जी आहे तर त्या सगळ्या टाकते आहे.
आणि एक एक करत आपल्याला हा कलश अशाच पद्धतीने पूर्ण भरून घ्यायचा आहे। तर हा कलश जो असतो आपण पाण्याने नाही भरायचा, तर हा तांदळाने भरायचा असतो, म्हणजे धान्याने हा भरायचा असतो। आणि जर तुमच्याकडे देवीचा छान मुखवटा वगैरे असेल तर तुम्ही तोही या कलशावरती लावू शकताय। पण आता माझ्याकडे देवीचा मुखवटा नाही आहे आणि माझं पहिलंच वर्ष आहे, त्याच्यामुळे मला खूप साध्या आणि सिंपल पद्धतीने ही पूजा जी आहे तर ती करायची होती। आणि बघू शकताय आता मी इथे हा कलश जो आहे तर तो पूर्ण भरते आहे। हा कलश जो आहे तर तो पूर्ण गळ्यापर्यंत आपल्याला भरायचा आहे आणि आपले अखंड जे तांदूळ असतात तर त्यानेच भरायचं आहे। तुटके तांदूळ, अर्ध अर्ध झालेले तांदूळ किंवा कण्या वगैरे असं नाही वापरायचं। तुम्ही इथे कोलमचे तांदूळ असतात ते वापरू शकताय किंवा बासमती तांदूळ असतील तर ते वापरू शकताय। तर मी इथे बासमती तांदूळ जे आहे तर ते घेतलेले आहे आणि साधारण मला 1 किलो इतके तांदूळ इथे लागलेले आहे बरोबर। आणि हे तांदूळ तुम्ही नंतरून तुमच्या साठवणीच्या तांदळांमध्ये टाकून देऊ शकताय, वापरू शकताय तुम्ही हे। फक्त याच्यात थोडेसे तांदळाची तुम्ही थोडीशी खीर बनवा आणि मग हे तांदूळ जे आहे तर ते तुम्ही वापरू शकताय। याचा भात बनवा, खिचडी बनवा, फक्त गोडाचा पदार्थ किंवा फिक्का पदार्थ बनवा, तिखटमध्ये नका याचा वापर करू बिर्याणी वगैरेसाठी। तर बघू शकता इथे आता मी नारळाला जे आहे तर ते देवीचं स्वरूप दिलेलं आहे, हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे, नारळाची पूजा करून घेतलेली आहे आणि असं वरती इथे मी नारळ ठेवलेला आहे। याच्यानंतर तुमच्याकडे जर इथे मुखवटा असेल देवीचा छान पिवळ्या कलरमध्ये तर तोही तुम्ही इथे देवीला लावू शकताय। तर आता माझ्याकडे मुखवटा नाही आहे म्हणून मी लावणार नाही आहे, तर मी नारळालाच देवीचं स्वरूप जे आहे तर ते बनवलेलं आहे। त्याच्यानंतर मी देवीला एक गुलाबाचं फूल ठेवलेलं आहे आणि गजरा लावलेला आहे। त्याच्यानंतर मी हे सगळं ओटीचं सामान जे आहे तर ते देवीसमोर आता मांडणार आहे आणि याच्यासाठी आपल्याला लागणार आहे तर 21 पदार्थांचा नैवेद्य, तर तो सुद्धा मी इथे तयार केलेला आहे। तर 21 पदार्थ, आता तुम्ही म्हणाल की एवढे 21 पदार्थ काय आणणार, तर 21 पदार्थ सोपे, काही एवढे जास्त अवघड नाही आहेत। तुम्ही 5 फळं घेऊ शकताय, 5 मिठाई घेऊ शकताय, त्याच्यानंतर 5 आपले ड्रायफ्रूट्स घ्यायचे आणि त्याच्यानंतर 5 आपल्याला हे घ्यायचं आहे, काय म्हणतात आपले खडे मसाले, आणि 21वा जे आहे तर ते आपल्याला खीर बनवायची आहे। तर इथे आता मी छोटंसं देवीचं स्वरूप जे आहे तर ते बनवते आहे। तर त्याच्यासाठी मी इथे एक वाटीत हळद घेतलेली आहे, त्याच्यामध्ये हळदी कुंकू अष्टगंध टाकून घेतलेला आहे। यात मी थोडंसं अत्तर टाकलेलं आहे आणि थोडंसं गोमूत्र टाकणार आहे आणि त्यानंतर याला मी पूर्ण गंगाजलामध्ये भिजवून घेणार आहे। तर याला तांदळा म्हटलं जातं। हे देवीचं प्रतिस्वरूप जे आहे तर ते बनवते आहे मी इथे। तर तुम्ही हे पूर्ण नारळाला सुद्धा लावू शकताय किंवा असं याचा एक छान गोळा बनवून म्हणजेच तांदळा बनवून सुद्धा याची पूजा करू शकताय। तर मी पूर्ण नारळाला नाही लावलं कारण की मला सोललेलं नारळ जे नाही भेटलं, ते पूर्ण अखंडच नारळ भेटलेला आहे आणि माझ्याकडे मुखवटा पण नाही आहे पिवळ्या कलरचा देवीचा, म्हणून मी अशा प्रकारे इथे हा हळदीचा तांदळा बनवून त्याचीच पूजा करणार आहे। असं छान मिक्स करून घ्यायचं, थोडंसं कडकमध्येच मिक्स करायचं आणि आपण जसं मोदक बनवतो तशा प्रकारे याला बनवून घ्यायचं आहे। त्यानंतर याचीसुद्धा आपल्याला छान पूजा करायची असते, प्राणप्रतिष्ठा करायची असते आणि देवीचंच हे स्वरूप म्हणून याची सगळ्यात पहिले तर आपल्याला पूजा करायची असते। तर इथे माझी कलशाची मांडणी झालेली आहे, कलशाला मी छान सजवून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी इथे माझं ओटीचं सामानसुद्धा सगळं ठेवलेलं आहे आणि आता इथे मी तांदळा पण बनवून घेतलेला आहे। तर तांदळाला मी अशी 2 जोडीचे विड्याची पानं घेतलेले आहे, त्यांची पूजा केलेली आहे। खाली हळदी कुंकू अक्षता टाकलेली आहे, त्याच्यावरती तांदळा ठेवलेला आहे, त्याच्यावरती मी त्याचीसुद्धा पूजा करून घेतलेली आहे आणि फूल वाहिलेलं आहे, गजरा वाहिलेला आहे देवीला। आणि आता मी इथे पावलांची सुद्धा पूजा करून घेते आहे। दोन्ही साईडला मी असे छान देवीचे छोटे छोटे पावलं आहेत माझ्याकडे दिवाळीच्या वेळेस घेतलेले, ते ठेवलेले आहे। माझ्याकडे ह्या पिवळ्या कवड्या आहेत, त्याच्यानंतर गोमती चक्र आहे, तर त्यांनासुद्धा मी इथे खाली पूजेमध्ये मांडते आहे। एक छोटासा माझ्याकडे असा हा कॉईन आहे चांदीचा देवीचा, माता लक्ष्मी गणपती आणि सरस्वती आहे त्याच्यावरती, तर ते सुद्धा मी पूजेमध्ये ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर माझ्याकडे ही कमलगट्ट्याची माळ आहे, ती सुद्धा मी इथे पूजेमध्ये ठेवलेली आहे। आणि आता मला इथे ठेवायचं आहे सगळ्यात पहिले तो म्हणजे सगळे 21 प्रकारचे पंचपक्वान्न। तर बघू शकताय आता इथे माझी पूजेची मांडणी जी आहे तर ती पूर्णपणे झालेली आहे, सगळे दिवे प्रज्वलित करून झालेले आहे। आणि आता इथे अहो आर्याला घेऊन आलेले आहे शाळेतनं, बाकी माझी सगळी तयारी झालेली होती, फक्त आर्याच राहिली होती म्हणून आम्ही आरती थांबवली होती की आर्या आली की आपण तिच्यासोबत आरती करूया म्हणून। तर आम्ही तिघांनी मिळून इथे छान आरती केलेली आहे। त्यानंतर मी इथे देवीला नैवेद्य दाखवलेला आहे खिरीचा आणि हे आहे काही फायनल लुक।
आणि संध्याकाळच्या वेळेला मी इथे बायकांना हळदी कुंकवासाठी सुद्धा बोलवलेलं आहे, तर त्याचे फोटो जे आहे तर ते घेतले गेलेले नाही माझ्याकडनं. तर आजची पूजा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणेच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आणखीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.